एक सेकंद विचार करूया. जर मी असं म्हटलं की आजवर आपण देवाबद्दल, कर्माबद्दल किंवा या जगाच्या कार्यपद्धतीबद्दल जे काही ऐकत आलोय ते कदाचित अर्धवट सत्य आहे, तर धक्का बसला ना? पण हे खरंय. आज आपण एका अशा रहस्यावर बोलणार आहोत जे हजारो वर्षांपूर्वी एका भयंकर युद्धभूमीवर, कुरुक्षेत्रावर उलगडलं गेलं होतं. पण गंमत बघा, हे रहस्य आजच्या आपल्या कॉर्पोरेट लाईफमधल्या त्या रोजच्या बॉसच्या कटकटीपासून ते EMIच्या टेन्शनपर्यंत सगळ्यावर थेट उपाय देतं. चला तर मग भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाचं, ज्याला राजविद्या राजगुह्य योग म्हटलंय, त्या प्राचीन ज्ञानाचं आज एक भन्नाट आणि सखोल विश्लेषण करूया. पण ना, गीतेच्या त्या सखोल तत्वज्ञानात शिरण्यापूर्वी एक एकदम वेगळा विचार करूया. 93 अब्ज प्रकाश वर्षे. होय, 93 अब्ज. विज्ञानानुसार हे आपल्या ऑब्झर्वेबल युनिव्हर्सचं म्हणजे दृश्यमान विश्वाचं आकारमान आहे. म्हणजे प्रकाशाला एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जायला तब्बल 93 अब्ज वर्ष लागतील. आता थोडी कल्पना करूया. ह्या अवाढव्य पसाऱ्यात अब्जावधी गॅलेक्सीज आहेत. त्यातली एक आपली मिल्की वे. त्यात कुठेतरी एक लहानसा सूर्य आणि त्या सूर्याभोवती फिरणारी आपली एक निळसर टिकली एवढी पृथ्वी आणि त्यावर आपण. हे सगळं पाहिलं की अक्षरशः डोकं चक्रावून जातं, नाही का? आणि मग साहजिकच एक प्रश्न मनाला पोखरतो. या एवढ्या अफाट आणि अनंत विश्वात आपल्या या छोट्याशा अस्तित्वाला, आपल्या सुखदुःखांना खरोखर काही अर्थ आहे का? जेव्हा आपण स्वतःची तुलना या महाकाय विश्वाशी करतो ना, तेव्हा एकदम शून्य असल्यासारखं वाटतं. आपण बघतोच आजकाल. याच विचारांतून अनेकदा नैराश्य येतं, एन्झायटी वाढते, माझं काय होणार किंवा मी काहीच नाहीये ही भावना आतून खाऊन टाकते. आता आपला हाच गोंधळ घेऊन थेट अंतिम रणांगणावर जाऊया, कुरुक्षेत्रावरून आजच्या आपल्या जीवनाकडे. आणि इथूनच सुरू होते ईश्वराची एक नवीन व्याख्या, एक असा दृष्टिकोन जो आपले सगळे जुने समज पार मोडून काढेल. बघा, लहानपणापासून आपल्या डोक्यात काय बिंबवलंय की देव म्हणजे आकाशात ढगांवर बसलेला कुणीतरी एक रागीट मायक्रो मॅनेजर आहे, जो एक मोठी वही घेऊन बसलाय आणि आपण काय पाप पुण्य करतोय यावर बारीक नजर ठेवून आहे. चांगलं केलं की बक्षीस, वाईट केलं की शिक्षा. पण गीतेचा दृष्टिकोन याच्या पूर्णपणे उलट आहे. खरं सांगायचं तर गीता स्पष्ट करते की ईश्वर ही कुणीही माणसासारखी व्यक्ती नाहीच मुळी. ती एक सर्वव्यापी, अत्यंत तटस्थ आणि अफाट अशी ऊर्जा आहे, एक परफेक्ट सिस्टम. हे जरा जास्त जड वाटतंय का? ओके, आपण एका साध्या उदाहरणाने समजूया. आपल्या घरातली वीज, इलेक्ट्रिसिटी बघितली आहे. वीज ही एक ऊर्जा आहे. आता त्याच विजेवर आपण मस्त प्रकाश देणारा बल्ब लावू शकतो, किंवा कोणी वेडेपणा करून त्याच प्लगमध्ये बोट घातलं तर त्याला जबरदस्त शॉकही बसू शकतो. आता सांगा, शॉक लागला तर त्यात विजेचा काही दोष आहे का? नाही ना. वीज तटस्थ आहे. ती कोणावर प्रेम करत नाही आणि कोणाचा रागही करत नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला हेच समजावून सांगतात की ईश्वरीय तत्व हे या विश्वाची वीज आहे. ती ऊर्जा पुरवते, पण बटन कशाचं दाबायचं, प्रकाशाचं की शॉकचं, हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि इथूनच सुरू होते या विश्वाची खरी ऑपरेटिंग सिस्टीम, प्रकृती आणि कर्माचा खेळ. ही जी भव्य सिस्टीम आहे ना, ती अगदी घड्याळाच्या काट्यासारखी 3 गोष्टींवर चालते. पहिली म्हणजे प्रकृती, निसर्गाचं स्वतःचं असं एक अदृश्य पण कधीही न थांबणारं मेकॅनिझम. दुसरी गोष्ट म्हणजे कर्म. हा साधा पण भयंकर कडक नियम आहे, ॲक्शन आणि रिॲक्शनचा. जे पेराल तेच उगवेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे चक्र, उत्पत्ती, स्थिती आणि लय, म्हणजे निर्माण होणे, टिकून राहणे आणि नष्ट होणे. आपण सगळे याच एका महाकाय लूपचे हिस्से आहोत. आपले कालचे निर्णय आजचं वास्तव बनवतात, हे 100% खरंय. पण मग इथे एक असा प्रश्न येतो जो आपल्याला कायम सतावतो. अगदी तुम्हालाही कधीतरी पडलाच असे. जर सिस्टीम इतकीच परफेक्ट आणि मेकॅनिकल आहे, तर मग चांगल्या लोकांसोबतच नेहमी वाईट का घडतं? एखाद्या निष्पाप माणसाला दुःख का भोगावं लागतं? असं काही पाहिलं की आपण लगेच म्हणतो, देवाने याच्यावर अन्याय केला किंवा नशीबच खराब आहे, हो ना? पण इथेच आपण गल्लत करतो. गीतेचं उत्तर यावर अत्यंत लॉजिकल आहे. आपण जेव्हा एखाद्या चांगल्या माणसाला दुःख भोगताना पाहतो ना, तेव्हा आपण फक्त त्याच्या आयुष्याची ती एकच फ्रेम किंवा तो एकच क्षण पाहत असतो. पण आयुष्य ही काही एकच फ्रेम नाहीये, ती एक सलग चालणारी फिल्म आहे. आज जे घडतंय ती मागील अनेक अदृश्य कर्मांची एक अखंड साखळी आहे. आजच्या परिणामाचं बीज भूतकाळात कुठेतरी खूप आधी पेरलं गेलेलं असतं. त्यामुळे जेव्हा आपण हे संपूर्ण अस्तित्वाच्या चष्म्यातनं बघतो ना, तेव्हा ही सिस्टीम पूर्णपणे निष्पक्ष आणि न्यायी असल्याचं लक्षात येते. म्हणूनच या ज्ञानाला राजविद्या राजगुह्य योग म्हटलंय. जगातल्या सर्व विद्या आणि रहस्यांचा राजा. आणि हे रहस्य ईश्वराशी जोडलं जाण्याचा एक अत्यंत सोपा मार्ग दाखवतं. 9व्या अध्यायातील हा श्लोक बघा. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. म्हणजे काय?
तर जर कुणी अत्यंत प्रेमाने आणि भक्तीने मला एक साधं पान, एक फूल, एखादं फळ किंवा अगदी पाण्याचा एक थेंब जरी अर्पण केला ना, तरी तो मी मोठ्या आनंदाने स्वीकारतो. विचार करा, जो या अफाट विश्वाचा निर्माता आहे, तो आपल्याकडून कोणत्याही भव्य किंवा महागड्या गोष्टीची अपेक्षाच करत नाहीये. या श्लोकाचा खरा अर्थ हा आहे की ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी त्या लाखो रुपयांच्या पूजा, जटिल कर्मकांडे किंवा लोकांना दाखवण्यासाठी केलेल्या भपक्याची अजिबात गरज नाहीये. खरी गरज आहे ती फक्त शुद्ध हेतूची. कनेक्शन हे बाहेरून नाही तर आतून होतं. आपण अज्ञानामुळे देवाला बाहेर शोधत असतो, पण तो आपल्याच आतल्या प्रामाणिक भावनेत दडलेला असतो. आता हे सगळं तत्वज्ञान ऐकायला खूप छान वाटतं, पण रोजच्या जीवनात काय आहे? चला, कुरुक्षेत्रावरून पुन्हा आपल्या कॉर्पोरेट जगात येऊया. याचसाठी श्रीकृष्ण पुढच्याच श्लोकात एक जबरदस्त मास्टर स्ट्रोक देतायत. श्लोक आहे, यत करोशी यदश्नासी यज्जुहोशी ददासी यत. याचा सरळ अर्थ असा की हे अर्जुना, तू जे काही करतोस, जे खातोस, जे दान देतोस किंवा जे काही कष्ट घेतोस, ते सगळं तू मला अर्पण कर. खरं सांगू, हा फक्त एक श्लोक नाहीये, हा आपल्या आजच्या तणावपूर्ण आयुष्याला शिस्त लावणारा एक अल्टिमेट फॉर्म्युला आहे. याच फॉर्म्युलावर आधारित आपण रोजच्या धावपळीसाठी एक भन्नाट 3 स्टेप रुटीन बनवू शकतो. लक्ष देऊन ऐका. पहिली स्टेप आहे द मॉर्निंग अँकर. सकाळी उठल्या उठल्या जो पहिला विचार किंवा कृती असेल ती त्या वैश्विक ऊर्जेला समर्पित करणे. दुसरी स्टेप म्हणजे दी ॲक्शन फिल्टर. दिवसभरात एखादं कठीण प्रेझेंटेशन असेल किंवा तापदायक मीटिंग असेल, सुरू करण्यापूर्वी फक्त मनात म्हणायचं, माझे प्रयत्न मी समर्पित केलेत, आणि फळाची चिंता तिथेच सोडून द्यायची. आणि तिसरी स्टेप दी इव्हनिंग रिलीज. रात्री झोपताना दिवसभरात जे काही चांगलं वाईट घडलं ते सगळं तिथेच ड्रॉप करणं, त्या दिवसाच्या कर्मातून पूर्णपणे मुक्त होणं. यातली ही जी ॲक्शन फिल्टरची स्टेप आहे ना, ती तर एक जादुई घाल आहे. जेव्हा आपण आपला फोकस रिझल्टवरून हटवून फक्त आपल्या एफर्ट्सवर म्हणजे कर्मावर आणतो, तेव्हा ती अलिप्तता आपल्याला आजकालच्या एन्झायटी आणि कंपॅरिझनपासून वाचवते. कुणी पुढे गेलंय, कोण मागे राहिलंय, हा ताणच राहत नाही. आपण आपले 100% देतो, पण पुढे काय होईल या विचारांचं ओझं डोक्यावर बाळगत नाही. तर आता आपण अगदी शेवटाकडे आलोय. अंतिम चॉईस. ह्या मोठ्या मॅट्रिक्समधून आपला मार्ग कसा काढायचा? इथून पुढे आपल्याला 2 माइंडसेट्समध्ये निवड करायची आहे. एक असतो विक्टिम माइंडसेट, जो कायम नशिबाला दोष देतो, माझ्याच बाबतीत असं का होतं म्हणून रडत बसतो आणि स्वतःला परिस्थितीचा गुलाम समजतो. आणि दुसरा आहे आपला गीता माइंडसेट, जो कर्माचा तो यांत्रिक नियम स्वीकारतो. गीता माइंडसेट जुन्या दुःखांवर रडत बसण्यापेक्षा आज आत्ता वर्तमान काळात आपण काय चॉईसेस करतोय यावर फोकस करतो. कारण त्याला पक्क माहीत असतं की आपल्या आजच्या कृतीने उद्याचं भविष्य 100% बदलता येतं. आणि म्हणूनच जाता जाता ही एक गोष्ट कायम डोक्यात फिट बसून ठेवा. हवं तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. आयुष्य ही शिक्षांची आधीच लिहून ठेवलेली कोणतीही स्क्रिप्ट नाहीये. ती तर ईश्वरीय ऊर्जेने चालणारी चॉईसेसची, पर्यायांची एक मोठी मॅट्रिक्स आहे. देव आपल्याला रेडीमेड आयुष्य नाही देत, तो आपल्याला चॉईस देतो. मग आता हे सखोल विश्लेषण संपवताना एकच प्रश्न जो नक्कीच विचार करायला लावेल. जर आजचं आपलं कर्म उद्याचं वास्तव घडवणार असेल, तर आज आत्ता याच क्षणी आपण असा कोणता चॉईस निवडणार आहोत जो उद्याची एक सुंदर रियालिटी बनवेल? विचार नक्की करा.